नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. बनावट शपथपत्र तयार केल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या कारवाईमध्ये तब्बल 4682 प्रतिज्ञापत्र पोलिसांना आढळून आली होती. आरोपींनी बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करत असून बोगस प्रतिज्ञापत्रांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथकं रवाना करण्यात आलेली आहेत. कोल्हापूर, पालघर आणि नगर तसंच नाशिकमध्ये ही पथकं तपास करणार आहेत. दरम्यान या प्रकरणात कोणत्या राजकीय पक्षाचा सहभाग आहे याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी दिल्ली हायकोर्टात ठाकरे समर्थकांनी अर्ज दाखल केलाय. निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही, तसंच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेनं आपल्या याचिकेत केली आहे. दिल्ली हायकोर्टात शिवसेनेकडून कपिल सिब्बल बाजू मांडणार असून या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतं. त्यामुळे शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता यावर दिल्ली हायकोर्ट काय निकाल देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. दिल्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हावर वाद निर्माण झालेला आहे. समता पार्टीच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये कोणत्या पक्षाच्या वतीनं आज खरं तर त्या पक्षाच्या वतीनं तक्रार करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने समता पार्टीला याआधी मशाल हे चिन्ह दिलं आणि हेच चिन्ह आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलंय. यावर त्यांनी आक्षेप घेत आमच्या निवडणूक चिन्हाचं वाटप का करण्यात आलं असा सवाल केलाय. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल चिन्ह वादात सापडलेलं आहे. आमचं चिन्ह का दिला असा सवाल समता पार्टीनं उपस्थित केलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, समता पार्टीनं मशाल चिन्हावर दावा केल्याचं पाहायला मिळतंय. बरोबर, समता पक्षाच्या वतीने मशाल चिन्हावर दावा करण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेलं हा पक्ष आहे समता पक्ष. पण ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात स्पष्ट केलं होतं की आम्ही 2004ला या पक्षाची मान्यता रद्द केली आहे, त्यानंतर आम्ही हे पत्र या संदर्भात आमची मशाल दिली आहे. यावर उदय मंडल जे अध्यक्ष आहे त्यांनी या संदर्भात तक्रार केली आहे. ती समता पार्टी असं त्या पक्षाचं राजकीय पक्षाचं नाव आहे आणि ती 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केली होती, जे उदय मंडल यांच्या नेतृत्वामध्ये आहे अशी ही माहिती पुढे आलेली आहे. या संदर्भात जर बघितलं त्यांचं म्हणणं आहे की मशाल हे चिन्ह आमचं आहे, असं असताना आपण हे दुसऱ्या पक्षाला का दिलं अशा प्रकारची तक्रार आम्ही करणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता आज केव्हा तक्रार करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर समता पार्टीनं मशाल चिन्हावर दावा केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हावरून आता नवा वाद पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. समता पार्टीच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगात आज तक्रार करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने समता पार्टीला याआधी मशाल हे चिन्ह दिलंय आणि हेच चिन्ह आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलंय आणि यावर त्यांनी आक्षेप घेत आमच्या निवडणूक चिन्हाचं वाटप का करण्यात आलं असा सवाल केलाय. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल हे चिन्ह वादात सापडले. यावर अधिक बोलण्यासाठी समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदयजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. चिन्हाबाबत तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? धन्यवाद मैडम, मैं उदय मंडल बात कर रहा हूँ, राष्ट्रीय अध्यक्ष समता पार्टी। उदय जी, ये जो शिवसेना को चिन्ह दिया गया है उसके बारे में आपका क्या कहना है? मैम, इस पे हमें आपत्ति है क्योंकि समता पार्टी का जो चुनाव चिन्ह था पहले मशाल छाप था और हमारी पहचान ही मशाल से है। जॉर्ज फर्नांडिस साहब की जो पार्टी समता पार्टी है 1994 में जो पार्टी बनी थी और उन्हें मशाल सिंबल अलॉट किया गया था। हालांकि बाद में पार्टी हमारा डी-रिकॉग्नाइज हो गया, लेकिन हम लोग कंटिन्यू इलेक्शन लड़ रहे हैं और इलेक्शन कमीशन ने भी अपने नोटिफिकेशन में क्लियर किया है कि मशाल सिंबल रिजर्व किया गया है समता पार्टी के लिए। तो जब ये सिंबल रिजर्व है तो फिर आप शिवसेना को कैसे दे सकते हैं, किसी अन्य पार्टी को कैसे दे सकते हैं?
और हमें इस पे पूरी आपत्ति है। और इलेक्शन कमीशन में भी अभी थोड़ी देर में हम लोग जा रहे हैं, और उसके बाद अगर जरूरत पड़े तो हम लोग हाई कोर्ट का भी रुख करेंगे। ओके उदय जी, आगे इसके आगे आपकी भूमिका क्या रहेगी? मैम, सबसे पहले तो ये मसाल छाप हमारा है और ये हमें ही मिलना चाहिए, क्योंकि आप पता कर लीजिए कहीं से भी, कई राज्यों में हमारा अलॉट था। हालांकि समता पार्टी उस समय नेशनल पार्टी हुआ करती थी, आज नहीं है, लेकिन इसके लिए हमारे लिए ये सिंबल रिजर्व रखा गया था। तो जब सिंबल रिजर्व है तो आप किसी दूसरे पार्टी को कैसे दे सकते हैं? शिवसेना को अगर दिया गया, हमें इस पे आपत्ति है। हम लोग हाई कोर्ट तक भी जाएंगे। सबसे पहले तो हम लोग इलेक्शन कमीशन जा रहे हैं। अगर वहां पर हमारी बात बन जाती है, इलेक्शन कमीशन हमारे रिक्वेस्ट को मान लेती है तो ठीक है, नहीं तो फिर हम लोग दिल्ली हाई कोर्ट का रुख करेंगे। उदय जी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी। तर राष्ट्रीय अध्यक्ष समता पार्टीचे उदय मंडल यांनी सांगितलेलं आहे की ते लवकरच तक्रार करणार आहेत आणि त्यामुळेच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिन्ह हे वादात सापडलेलं आहे। अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर आणखी एक नवं संकट उभं राहिलेलं आहे। रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना दिलेली उमेदवारीच अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। ऋतुजा लटके या मुंबई महापालिका कर्मचारी असून त्यांनी पालिका सेवेचा दिलेला राजीनामा पालिकेनं स्वीकृत केलेला नाही आणि या तांत्रिक कारणामुळे लटके यांच्या पुढे उमेदवारी अर्ज भरण्याची अडचण निर्माण झालेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि त्यामुळे लटके यांचा राजीनामा मंजूर व्हावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांची धावाधाव सुरू आहे। महापालिका सेवेचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके या शेवटच्या दिवशी आपला अर्ज भरू शकतात। यामुळे आता ऋतुजा लटके यांचा राजीनामा कधी मंजूर केला जाणार याकडेच आता ठाकरे गटाचं लक्ष लागलंय। तर यावर आपण पाहतोय अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आता ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि आणखीन एक मोठी बातमी समोर येते। पक्षाला देण्यात आलेल्या चिन्हावरून वाद निर्माण झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हावरून आता नवा वाद पेटलाय आणि यावरच अधिक बोलण्यासाठी माजी प्रधान सचिव अनंत कळसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कळसे सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आता एक नवीन तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे, ते म्हणजे चिन्हाचा हा वाद वाढलेला आहे, काय सांगता येईल? नाही, यामध्ये कमिशनने जे चिन्ह दिलेलं आहे मशाल, हा संपूर्ण विचार करूनच दिलेला आहे। कारण पूर्वीच जो पक्ष होता काहीतरी समाजवादी जॉर्ज फर्नांडिस, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कोणीतरी अध्यक्षांनी ते प्रकरण न्यायालयात नेण्याचं काहीतरी म्हणजे माझ्या कानावर आलं, पण कमिशनने त्यांचं चिन्ह गोठवलं होतं आणि त्यांचं चिन्ह फ्रीज केल्यानंतर किंवा काढून घेतल्यानंतर, त्याची मान्यता काढून घेतल्यानंतरच हे चिन्ह कमिशनने या गटा शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे या पक्षाला दिलेलं आहे। त्यामुळे यामध्ये काही फारसं साध्य होणार नाही। मात्र एक महत्त्वाचा प्रश्न, एकच चिन्ह 2 वेगवेगळ्या पक्षांना देता येतं का? निवडणूक आयोग तसं करू शकतं का? नाही, एक चिन्ह आता बघा, मी सांगतो उदाहरण, जर डीएमकेचं उगवता सूर्य चिन्ह तामिळनाडूमध्ये त्याला दिलेलं आहे, त्यामुळे ते चिन्ह शिंदे गटाला मिळू शकलेलं नाहीये। त्यामुळे मिझोराम पार्टीचं असंच एक उदाहरण आत्ताच लक्षात आलं की ते चिन्ह तिथे असल्यामुळे, त्या पक्षाला असल्यामुळे, मला वाटतं उगवता सूर्य नाही, दुसरं जे चिन्ह होतं ते, त्यामुळे ते चिन्ह शिंदे गटाला मिळू शकलं नाही। त्यामुळे एकच चिन्ह, नॉर्मली कमिशनचं असं धोरण आहे की त्याच पक्षाला मिळालं पाहिजे, तो प्रादेशिक पक्ष असो किंवा राज्यस्तरीय पक्ष असो। त्यामुळे हे मशाल जे चिन्ह आहे ते कमिशनने संपूर्ण विचार करूनच उद्धव ठाकरे या गटाला, पक्षाला दिलेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये काही फारसा वाद निर्माण होण्याची शक्यता नाही। हा काहीतरी म्हणजे जे डिसग्रंटल लोक असतात त्यामध्ये मात्र जर समता पार्टीनं याबाबत तक्रार केली तर शिवसेनेकडून हे चिन्ह काढलं जाऊ शकतं का? नाही, समता पार्टीने तक्रार केल्यानंतर लगेच काढलं जाऊ शकत नाही, कारण कमिशनने संपूर्ण विचार करूनच हे चिन्ह दिलेलं आहे। कारण कमिशनला माहिती नाही असं होणार नाही समता पार्टीकडे चिन्ह असेल। निश्चितच। कळसे सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमध्ये महाप्रबोधन यात्रा पार पडली आणि या महाप्रबोधन यात्रेमध्ये प्रक्षोभक भाषण प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत, नेते भास्कर जाधव आणि सुषमा अंधारेंसह 7 जणांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटातर्फे रविवारी महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी झालेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय। तसंच या वक्तव्यांमुळे असंतोष निर्माण होईल असं देखील नमूद करण्यात आलंय। शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिलाय। काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदे गटाला नवे 3 पर्याय देण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला 3 पर्याय देण्यात आले होते आणि त्यातून त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले। निवडणूक आयोगानं काल दोन्ही गटांना पक्षाची नावं दिली आणि यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले, तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं होतं। शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं। तर आता मशाल विरुद्ध ढाल तलवार अशी लढत रंगणार आहे। दोन्ही गटांना चिन्ह देण्यात आलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं ठाकरे गटाचं पक्षाचं नाव असेल आणि त्यांचं चिन्ह मशाल असेल, तर बाळासाहेबांची शिवसेना असं शिंदे गटाला नाव देण्यात आलेलं आहे आणि त्यांचं चिन्ह ढाल तलवार असेल। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे, कारण आम्ही प्रायोरिटी सूर्य निशाणीला दिली होती, परंतु त्यांनी आम्हाला सूर्य निशाणी दिली नाही, आम्हाला ढाल तलवार दिली। आम्हाला त्यांचा निकाल मान्य आहे। ढाल तलवार आपली जुनी शिवसेनेची आहे ना, हो, शिवसेना परत आपला बाळासाहेबांची शिवसेना आहे, मराठमोळी निशाणी आहे, त्यामुळे आता परफेक्ट काम झालेलं आहे। त्यांना असं वाटत असेल तर चांगलं आहे, ते दुर्दैव आहे। आमची बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही पुढे नेतोय। बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आम्ही स्थापन म्हणजे आम्ही जी पुढे भूमिका नेतोय, त्यामुळे या राज्यातले लाखो लोक, हजारो लोक आमच्या सोबत येत आहेत। आता आमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्य लोकांची शिवसेना आहे, सगळ्यांची शिवसेना आहे, कार्यकर्त्यांची शिवसेना आहे, शिवसैनिकांची शिवसेना आहे, पण समोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मनसे आता आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असं दिसतंय। रंगशारदा येथील बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकला चलोचा नारा देत मनसे सैनिकांना विजयाचा कानमंत्र देखील दिलाय। पाहुयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। मनसेचा एकला चलो रेचा नारा। मुंबईसह सर्व मनपा स्वबळावर लढणार। राज ठाकरे यांनी दिला विजयाचा कानमंत्र। मनसेची रणनीती ठरली। मूळ शिवसेनेत खिंडार पाडून राज्यातील सत्ता गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं। यानंतर भाजप तसंच शिंदे पक्षांच्या नेत्यांच्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गाठीभेटी वाढत चालल्या होत्या। गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। यानंतर मनसे भाजप युतीच्या राजकीय चर्चाही रंगल्या, पण राज यांच्या टाळीला म्हणावा तसा प्रतिसाद ना भाजपकडून मिळाला ना शिंदेंच्या पक्षाकडून। या दरम्यान राज ठाकरे यांच्या दादूंचा पक्ष तर त्यांच्या खिचगंटीत सुद्धा नव्हता। राज यांनी थेट फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच धडक देत विदर्भाचा दौरा केला। यावेळेला राज यांनी इंजिनाला डबे जोडण्याचं काम सुरू असल्याचं सूचक वक्तव्य केलं। आता त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। मराठवाडा पिंजून काढत पक्षाची पाळंमुळं मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। शिवसेना दुभंगली असताना मनसेकडून पालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मनसेची मंगळवारी रंगशारदा इथे महत्त्वाची बैठक पार पडली। पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विजयाचा कानमंत्र दिला। येत्या महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत।
तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांना वॉर्डनिहाय नियोजन आणि ॲपच्या मदतीनं गट अध्यक्षांना वॉर्ड बांधण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणामध्ये आता चिखल पाहायला मिळतोय तो चिखल पाहता लोक महाराष्ट्रातली सगळीच कंटाळली आहेत, मुंबईचेही, आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे आपल्याकडून वाढलेल्या आहेत आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन लोकांकडे निवडणुकीला तयारीनिशी जाऊया अशा प्रकारचा अत्यंत क्लिअर कट मेसेज साहेबांनी दिलेला आहे. साहेबांनी आपल्या भाषणामध्ये मागच्या वेळेला सांगितलं होतं की मी माझा जो विचार आहेत आणि विचार असल्यामुळे मला चिन्ह असलं काय आणि नसलं काय. सकारात्मक विचारानं जनतेला सामोरं गेल्यास मनसेकडे सत्ता येईल आणि सत्तेत तुम्हाला बसवेन, स्वतः बसणार नाही असा आत्मविश्वास राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही यावेळी अधोरेखित करण्यात आलं. पण कधी सन्माननीय बाळासाहेबांनी सत्ता आली म्हणून मुख्यमंत्री झाले नाहीत आणि कोणी आग्रह केला असेल तरी त्याला बळी पडले नाहीत. मला असं वाटतं ही शिकवण आणि हा विचार सन्मान्य बाळासाहेबांचा कोणाकडे असेल तर तो सन्मान्य राजसाहेबांकडे. काही समाज माध्यमातून असेल एक प्रचार केला जातो शिवसेनेला सहानुभूती मिळते, आता शिवसेना, पण तशा पद्धतीचं लोकांमध्ये अशा प्रकारची कुठलीही भावना नाही. ज्या पद्धतीने महानगरपालिकेचा भ्रष्टाचार गेले 20-25 वर्ष केला. मनसेच्या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे मुंबईसह महाराष्ट्रात सध्या तरी शिंदे फडणवीस युती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिरंगी मुख्य लढत पाहायला मिळणार यात शंकाच नाही. मनसेच्या सुरुवातीच्या काळात मतदारांनी जसं भरभरून यश दिलं तशाच प्रकारचं यश मिळवून दिल्यास मनसेचं इंजिन पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या ट्रॅकवर येतं का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईमध्ये वरळी येथील NSCI डोम येथे पार पडला. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत. लोकमत समूहाचे प्रमुख विजय दर्डा आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ही मुलाखत घेतली. सत्ता स्थापनेच्या निर्णयापासून ते शेतकऱ्यांसाठीचे महत्त्वाचे निर्णय तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यापासून ते राजकारणातील सध्याची पातळी अशा अनेक विषयांवर त्यांनी मुलाखतीमध्ये परखड मत मांडलं. दुसरीकडे लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे तर राज्यात समान नागरी कायदा येणारच असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. उत्तर कोणीही द्या, मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? नानाने भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे. आम्ही जे 3 महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे, जो 2019ला व्हायला पाहिजे होता. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचं म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं दोन्ही पक्षांना आणि भाजपचे 100च्या पेक्षा जास्त आले, आमचे 56 आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं, तुम्हालाही वाटलं असेल की मॅन्डेटप्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. पण ते आम्ही केलं 3 महिन्यापूर्वी. रागावू नका, 2.5 वर्ष का लागली त्याला? 2.5 वर्षामध्ये त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना. मध्ये कोविड होता. होय, ते निश्चितच होतं. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो, यांना कोविड असताना असं का करतायत, आम्ही त्याला थोडं सांगत होतो, वेळ म्हणजे समजावून चर्चा चालल्या होत्या. प्रयत्न सुरू होता, पण आम्हाला यश आलं नाही. म्हणून आम्ही मग तुमच्या मतांचा आदर 3 महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि नाना, कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्हवर तर बनवता येत नाही. त्यामुळे जसा कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं. तुमच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात
त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात. नाना, त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं, 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका आणि भाषणाला उभं राहायचो आणि पुन्हा तसाच बोलायचो. पुन्हा नानाचा फोन यायचा, पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललंय. नाही, त्यामुळे खूप याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. आणि आता बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये मोठा डिग्री घोटाळा समोर आलाय. अफगाणिस्तानची विद्यार्थिनी काकर फातेमा ही औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयात BSc कम्प्युटर सायन्स शिकायला आली आणि पहिल्या वर्षी ती नापास झाली. तरीही तिला दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला गेला, तर दुसऱ्या वर्षालाही ती नापासच झाली. मात्र तरी देखील तिला तिसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात आला. आणि विशेष म्हणजे या प्रकरणी विद्यापीठाच्या समितीनं तिचे तिसऱ्या वर्षीचे ऍडमिशन रद्द करण्याचे आदेश मौलाना आझाद महाविद्यालयाला दिले. मात्र विद्यापीठाच्या आदेशाला न जुमानता काकर फातेमाला तिसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात आला. आणि एवढंच नाही तर तिने परीक्षा दिली, ती पासही झाली आणि डिग्री घेऊन ती अफगाणिस्तानला गेली. हा सर्व प्रकार संशयास्पद असून याबाबत आता कारवाईची मागणी केली जाते. मुझे जो मालूम पड़ा तो 100% ये बात है कि 25 लाख रुपए में उसकी डील हुई थी, जिसमें मदर फारूकी ने पूरी डील की है और उनके साथ यहाँ के भी लोग मिले हुए हैं, जो बार बार एप्लीकेशन देने के बाद भी, उनके निदर्शन में लाने के बाद भी उन्होंने जो है तो उसको डिग्री दी है. और अभी ठराव पास करके BOE की मीटिंग में उसकी डिग्री कैंसिल का ठराव पास की, मगर आज तक जो है तो ठराव पास होने के बाद भी उसकी डिग्री कैंसिल नहीं की गई. ठराव रद्द करण्याचाच विषय घेतला आहे ह्यांनी. पण या प्रकरणामध्ये जे लोक दोषी आहेत, ज्यांनी अपात्र विद्यार्थिनीलाही विद्यापीठानं कळवून सुद्धा की ती विद्यार्थिनी अपात्र आहे, तिला परीक्षेला बसवलं कोणी, तिचा परीक्षा फॉर्म कुणी स्वीकारला, तिला प्रश्नपत्रिका कुणी दिल्या, तिला उत्तरपत्रिका कुणी दिल्या, आणि हे सगळं प्रकरण असताना सुद्धाही विद्यापीठातले प्रशासनातल्या एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याशिवाय असे हे प्रकरण घडू शकत नाहीत. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.